नाही, तुमच्या परिसरातला कुठल्या गावाचा नाही, अचानक आला, त्यांच्या समोर प्रकट झाला. पायामध्ये कोल्हापुरी चप्पल होती, धोतर होता आणि नेहरू शर्ट थोडासा असा शॉर्ट असतो ना, या प्रकारे होता. 3 बटनाचा शर्ट जसा आपल्या गावातील लोकांचा असतो, पण तो थोडा लांब होता. फेटा बांधलेला होता, खांद्यावर काळं घुंगड होतं. आणि त्यांनी येऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी काय संभाषण झालं ते त्यांना माहिती. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी भाऊंनी समोर येऊन आपला अनुभव या भाविकांना सांगावा. माझा अनुभव आज नाही सांगितलं गेलं तर मी उद्या सांगू शकतो, परंतु हा अनुभव तुम्हाला या ठिकाणी दादा सांगतील. त्यांचं म्हणणं आहे की मला बोलता येत नाही, तरी पण तुम्ही थोडके मोडकं 2 शब्दात तुम्ही सांगू शकता, बाकी तुम्ही बोलतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. माझ्या घरी मी व्यापार करतो, मी कपाशीचा. ते एक बोडीमधून आले, बाबा होते, बाजूच्या घरामध्ये गेले. त्यांनी 10 रुपये दिले त्या घरवाल्यांनी. ते बाबांनी सांगितलं मी भिकारी नाहीये म्हणे, मला पाणी विचार. त्यांनी पाणी 10 रुपये आलं बघ कोणतरी, बाबा त्यांना 10 रुपये देऊ. आमच्या आईने बघितलं की बाबा तुम्ही आमच्याकडे या म्हणे. ते शेडमध्ये आले, आमच्या शेडमध्ये. खरं सांगतो, खोडं नाही बोलणार, कारण की बघा मला अनुभव आहे. ज्या दिवशी मी आरतीला आलो बधाण्यामध्ये, त्या अंगाला काटे यायचे मला. बाळूमामाच्या आरतीला आलो होतो मी बधाण्यामध्ये, तर बाबांना मी फक्त म्हटलं माझ्या शेडमध्ये बसून घ्या म्हटलं. नाही म्हणे मला शेड फिरायचंय म्हणे. शेडमध्ये फिरले, माझा मकीचा असा ढेर लावलेला होता, त्या मकीच्या ढेरवरती बाबा चालले. आणि जे बॅग, एक छोटीशी बॅग होती त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये भंडारा होता. भंडारा माझ्यावर पण आणि ते 800 रुपये टाकले त्यांनी. आणि मला घरात जायचंय म्हणे. मग मी घरात घेऊन गेलो त्यांना, पण मी खोडाने बोलणार. आमच्या घरामध्ये मांस मच्छी त्या दिवशी होती, आमच्याकडे दिवाळीचे पाहुणे आले होते त्याकरता. मग बाबांना सांगितलं पाणी घेशाल का? नाही म्हणे तुमच्या घरचं पाणी नको म्हणे मला, कारण की तुझ्या घरामध्ये मित्राचं फोटो पण आहे, पण तू मांस मच्छी स्वयंपाक केलेला आहे, त्याकरता मला पाणी नको म्हणे. म्हटलं बाबा मग पाणी, म्हणजे जारमधून पाणी घेऊन ये म्हणे बाहेरून. मग आमचे मित्र आहेत पिंटू भाऊ म्हणून, मी त्यांना फोन केला की पिंटू भाऊ आपल्याला एक बाबा आलेले, मला साक्षात ते बाळूमामा सारखे दिसत आहे, मी साईडला येऊन. तर पिंटू भाऊ ते 2-4 लोक आले, तेवढ्यात बाबा म्हणे मी बाहेर फिरून होतो म्हणे. थोडस अंतरवर गेले, माझा मुलगा बी होता म्हणजे बाबा इकडेच गेले म्हणे. पण आम्ही बघायला गेलो पिंटू भाऊ, आम्हाला दिसले नाही बाबा. मी लगेच पिंटू भाऊंना फोटो पण टाकले की हे बाबा आले होते. आणि त्यांच्या चेहऱ्यावर कम से कम 70 ते 75 वर्षाचे बाबा होते ते. पण डोळ्यांमध्ये पण आणि चेहऱ्यामध्ये एवढा तेज होत आहे त्यांच्याकडे. खरं सांगतो मी खोडं बोलणार, त्या दिवसापासून माझ्याकडे खरं बरकत आहे. आणि ना मनाला एकदम शांतता वाटते मला. माझ्या घरात जे घडलं होतं, आमचे वडील कसे वारले, आमचे पाहुणे कसे वारले, ते बाबांनी सरळ एकदम त्यांच्या शब्दामध्ये एकदम खरं सांगून टाकलं. आमच्या घराच्या सर्व महिलांना सुद्धा खरं वाटलं की जे बोलले ते एकदम खरं होतं म्हणे. आणि मला कोल्हापूरला जायला सांगितलंय. म्हटलं बाबा मी केव्हा जाऊ? तुम्हाला जेव्हा मी पटेल, जेव्हा टाइम भेटेल तो वाटते मी धावण्यावाने. मला पण जायचंच आहे, माझी ती घेऊन जाणार आहे मी. आणि बाबांकडे मी खरंच मला चांगलं, म्हणजे आज व्यापारी तर आहेच मी, पण बऱ्याच खेळांमध्ये माझं नाव पण आहे. मी खोटं नाही बोलणार, पण माझा बाबांचा चेहरा, आणि ते बाबा आले होते माझ्याकडे, पिंटू म्हणून फोटो पण टाकलेले, एकदम सेम टू सेम दिसायचे बाबा डायरेक्ट बाळूमामाच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. या ठिकाणी आल्या दिवसापासून आपण चारित्र मामाचं ऐकतायत, आणि असं पण तुम्ही युट्यूबला पण ऐकतायत, स्टेटसला कोणाच्या बघत असतील. आणि बऱ्याच दिवसापासून बाळूमामाचा महिमा तुम्हाला माहीत आहे. आणि भगवंत बाळूमामा हे फक्त धनगर समाजाचे नसून भगवंत बाळूमामा हे शिवशंकराचे अवतार आहे, शेषावतारी मामा आहेत. मामा म्हणतात की मला ओळखा मी कोण आहे, जो मला ओळखेल त्याचा मी आहे. आणि भगवंत बाळूमामा हे साक्षात शिवशंकराचा अवतार आहे. मामा म्हणतात मीच जगाचा जगन्नाथ आहे, मीच काशीचा काशी विश्वनाथ आहे. पांडुरंगाचा अवतार माझाच आहे, श्रीकृष्णाचा अवतार सुद्धा माझाच आहे.
बालाजीचा अवतार सुद्धा माझाच आहे, श्री प्रभू रामचंद्राचा अवतार सुद्धा माझाच आहे असे मामा सांगतात. आणि मामाची इच्छा जर झाली ना तर जो कोणी भक्त आपला चाहता नसेल ना त्याच्या घरी जाऊन असं मामा स्वतः अनुभव देतो.